दादांनी आमचे सर्व जे काय असेल सर्व समजून घेतलं पहिले. नंतर जे त्यांनी लगेच साहेबांनी लगेच त्यांना पण कॉल केले. नंतर स्थानिक नगरसेवक आहेत त्यांना पण कॉल केले. सर्वांशी बोलून घेतले आमच्या मीटिंगबद्दल आणि आम्ही 65 मध्ये आहोत. त्या सर्व गोष्टी दादांनी सर्व एक्सप्लेन करून सांगितलं. नाही, समर्थ कॉम्प्लेक्सला गेल्या आठवड्याभरापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवण्याचं काम केलं होतं. या इमारतीचं नाव कुठल्याही याचिकेमध्ये नसताना देखील जाणून बुजून 65 इमारतीमधील रहिवाशांना त्रास देण्यासाठी काही अधिकारी, काही लोकप्रतिनिधी जाणून बुजून काही गोष्टी करत आहेत. मी त्याचा निषेधच करतो आणि या लोकांना वारंवार, या 65 इमारतीमधील लोकांना वारंवार नोटिसा देऊन, आज 10वीच्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत, 12वीच्या मुलांच्या परीक्षा संपत आल्या आहेत आणि इतर मुलांच्या देखील परीक्षा चालू आहेत, घरात पेशंट्स आहेत. हे सगळं असताना वारंवार या बिल्डिंगच्या लोकांना त्रास देण्यासाठी या नोटिसा पाठवल्या जातात. मी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना इशारा देतोय की हे जर तुमचे कारस्थानं बंद नाही झाली तर याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या 65 इमारतीतील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आमचे नेते माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची देखील या संदर्भात आम्ही भेट घेणार आहे. रवींद्र चव्हाण साहेबांनी आश्वस्त केलंय की या 65 इमारतीच्या एक नागरिकाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी ठामपणे उभी आहे. कुठेतरी श्रेयवादाची लढाई पण सुरू झाली आहे का? मला तर कधी कधी शंका येते का काही लोक श्रेय घेण्यासाठी या बिल्डिंगांना नोटीस पाठवतात की काय. एवढे दिवस हे सगळं वातावरण शांत झालं होतं, पण काही लोकांना श्रेय मिळत नसेल किंवा इतर तर काही त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असतील कदाचित, त्याच्यासाठी काही लोक जाणून बुजून नोटिसा पाठवतात आणि मग त्या नोटिसा घेऊन परत या बिल्डिंगमध्ये येतात आणि श्रेयवादाची लढाई करतात. आम्हाला कुठलंही श्रेय नको आहे. आम्हाला परमनंट या 65 इमारतींच्या ज्या लोकांवरती टांगती तलवार आहे ती कुठेतरी दूर करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. की आम्हाला क्लस्टर योजनेमध्ये आम्ही जाऊ, पण क्लस्टर योजना आम्हाला नको आहे ना. क्लस्टर योजना म्हणजे काय, या बिल्डिंग तोडून परत करणार का? आम्हाला ही क्लस्टर योजना आणि या सगळ्या गोष्टी नको आहेत. आम्हाला आमचं आहे ते घर सुरक्षित पाहिजे. आमच्या आहे त्या घरावर कारवाई नको आहे. क्लस्टर योजना आम्हाला नको आहे. क्लस्टर योजनेसाठी आम्ही कोणाकडे प्रयत्नही देखील केले नाही. पण काही लोकांना टेक्निकल गोष्टी जर कळत नसतील तर त्यांना काय सांगणार. आम्ही एवढंच सांगतो की आमच्या आहेत त्या इमारतींमधल्या लोकांची फसवणूक झाली आहे, त्यांची कुठेतरी फसवणूक दूर करा. क्लस्टर नको आहे आम्हाला इथे. क्लस्टरचा काय विषय आहे? क्लस्टर उगाच मध्ये काहीतरी क्लस्टर सारखा विषय घुसडायचा आणि या विषय डायव्हर्ट करायचा. तो विषय कुठेही डायव्हर्ट करता कामा नये. आम्हाला आमचं म्हणणं स्पष्ट आहे, या 65 इमारतीमधील रहिवाशांची घरं आपण लिगल केली पाहिजे. यांना कुठेतरी लिगल करून त्यांना या जाचातनं सुटका दिली पाहिजे, एवढा आमचा प्रयत्न आहे. पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका अशी आहे की अधिवेशनानंतर आम्ही या विषयामध्ये आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेणार आहे आणि या 65 इमारतींमध्ये उल्हासनगरसाठी जसा GR काढला गेला तसा या 65 इमारतींसाठी स्पेशल GR काढून या बिल्डिंग अधिकृत कराव्या ही विनंती आम्ही करणार आहे.